नागपूरवरून फक्त 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर असणारं चमत्कारी बजरंगबलीचं मंदिर तुम्ही बघितलंय काय? नाही बघितलंय? चला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. मी तुमचा निखिल आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज चाललो होतं आपण चमत्कारी हनुमान मंदिर जामसावली येते. आता आम्ही किती लवकर निघतो म्हटलं तरी आमचं काही लवकर होत नाही. त्या कारणाने आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर, मस्त पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो डबल जामसावलीकडे जाण्यासाठी. आता मधातच चाललो होतो तर भूकही लागून गेली. मग काय नाश्ता वगैरे मारून घेतला. आता तुम्हाला तर माहित आहे तुमचा भाऊ तर काही फुकटाचं सोडत नाही. त्याच्यानंतर मस्त फुकटाचा नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर आम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत पोहोचून गेलो डायरेक्ट जामसावली या गावामध्ये. पण ते काही असो, जामसावली या गावामधला ह्या रोडचा व्ह्यू एक नंबर खतरनाक दिसून राहिला होता. फायनली 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचून जातो डायरेक्ट मंदिराच्या पार्किंग मध्ये. गाडी पार्किंगला वगैरे लावून देतो आणि त्याच्यानंतर निघतो मंदिराकडे जाण्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आल्यानंतर बजरंगबलीचं दर्शन होऊन जाते आणि त्याच्यानंतर मंदिराचा व्ह्यू तर एवढा सुंदर येऊन राहिला होता की काय सांगू तुम्हाला. मंदिराच्या आतमध्ये आल्याबरोबरच इथं फोटो मध्ये बजरंगबलीचं दर्शन होऊन जाते आणि त्याच्यानंतर थोडं समोर आल्यानंतर इथे लाईव्ह स्क्रीन पण चालू राहते. त्याच्यानंतर आज तर काही जास्त गर्दी होती नाही, त्या कारणाच्या मस्त शांततेत दर्शन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट आम्ही बाहेर. आणि तिथले पुजारी पण सांगत होते साक्षात चमत्कारी हनुमान मंदिर आहे म्हणून, आणि इथे सकाळी 5 वाजता आरती पण होते. आता तुम्ही या मंदिरामध्ये आलेले आहे का आणि तुम्ही या मंदिरामध्ये कधी येणार आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही मला फॉलो नसेल केला तर फॉलो करून घ्या.